Hello student, welcome to Intermaths. आज आपल्या 5th व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपण लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायसाठी 3 पद्धती मेथड्स बघितल्या. आता इथे हे लक्षात ठेवा की एक्झाममध्ये जर पर्टिक्युलरली मेथड विचारली असेल, सॉल्व बाय इलिमिनेशन और सॉल्व बाय सबस्टिट्यूशन, तर तुम्हाला त्याच पद्धतीनं ते सोडवावं लागेल. अन्यथा मग मार्किंग बरोबर होत नाही. मात्र सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन जर म्हटलं तर तिथं मग बॉर्डर राहत नाही की कुठली पद्धत मेथड वापरायची. ओके, तर तिथं मग कुठलीही पद्धत वापरायची. आता प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू करताना example 1 on page 4. Complete the following activity to solve the simultaneous equation. आता हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल मध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि तुम्हाला फ्लो चार्ट सारखे गॅप्स दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला त्या ब्लॉकमध्ये करेक्ट वर्ड फिगर टाकायची आहे. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. आता हे सगळं दिलेलं राहील आणि मग खाली 2 ब्लॉक्स आहेत. अर्थातच तुम्हाला इथं कोएफिशियंट ऑफ एक्स ॲड करायचे. सो आणि इथं हे जे कॉन्स्टंट आहे हे ॲड करायचे आणि त्या गॅप भरायचे. सो वी हॅव 7 हिअर अँड 21 हिअर. पुढं आता इथं हे क्रॉस मल्टिप्लिकेशनची स्टेप तुम्हाला दिलेली आहे. अर्थातच तुम्हाला माहित आहे की 21/7. सो वी कंप्लीट दिस 2 ब्लॉक्स. आता अर्थातच इथं 21/7 वी नो दॅट इज 3. पुढं प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. आता जे 1 इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुन्हा गॅप दिलेली आहे, त्याच्यामध्ये 3 ठेवू आपण. सिम्पली मल्टिप्लाय करू आणि मल्टिप्लाय केल्यानंतर we get 15 and then we transfer that 15 on the right. So that is -15 आणि नंतर मग सबट्रॅक्शन करा. We get -6 and again by cross multiplication -6/3, that is -2, and finally write down the solution, the value of x first and then followed by the value of y. So 3 and -2, this order pair is the solution of that equation. अशा प्रकारे ह्या गॅप्स आपल्याला भरायचे. Now learn example 2 on page 5. आता हे 2 इक्वेशन दिलेले आहेत. सोल्युशन याच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म आता बघा, आपण थोडं स्पीडनं बघू. याच्यासाठी की आता हे वारंवार याच्या आधीचे म्हणजे व्हिडिओजमध्ये आपण ही या पद्धती ज्या आहेत ह्या डिटेलमध्ये अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामुळं इथं फक्त आपल्याला आन्सर काय आहे किंवा कुठं काय टेक्निकली आपल्याला अडचण येते तेवढी आपल्याला सॉल्व करायची आहे. सो नंबर द 2 इक्वेशन बिकॉज दे आर इन स्टँडर्ड फॉर्म. आता बघा इथं कोएफिशियंट, फक्त हा विचार थोडासा महत्त्वाचा आपल्याला इथं आहे की इलिमिनेशन जर आपण वापरत असू तर काय इलिमिनेट करायचं. तर मी याच्या आधी सांगितलं ए चा कोएफिशियंट 1 आहे. सो वी टेक हिअर द स्टेप टू मल्टिप्लाय द इक्वेशन 2/3. त्याच्या आधी आपण बी चे कोएफिशियंट बघितले नाही, हे करता आलं असतं. पण इथं 5b असल्यामुळं सरळ इथं कोएफिशियंट सारखे आहे, सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1, अर्थातच 1 वर लिहू आपण, 2 खाली लिहू. साइन चेंज करू
5b get cancelled, so we get 2a is equal to 4, and then use the cross multiplication. 4 by 2, simply divide, we get a is equal to 2. Now substitute this equation 2 in 1 or 2. Here we put in equation 2, that is a plus 5b is equal to 22, and the value uh, in the place of a 2. Now transform these two on the right and subtract. We write 5b is equal to 20, and then use cross multiplication and divide, we get the value of b, and finally write down the solution as a is equal to 2 and b is equal to 4, or in the form of order pair, that is AB is equal to 2 comma 4 is the solution. So this is the explanation. Now in example 2, on same page we have second example. The equation R is in a standard form, so we number them 1 and 2. Now before solving, discuss what we have to eliminate here. Now it is easy to eliminate x here because the coefficient of x is 3 here. So we take the decision that multiply both sides of the equation 1 by 3. So do that, we get equation 3 on operation on first. आता बघा, तुम्हाला काय करावं लागेल की सेकंड लिहिलं, इथं कोएफिशियंटचे साइन बघा, तुम्हाला माहित आहे की जर सारखे असतील तर वी हॅव टू सबट्रॅक्ट. नाव लेट अस सबट्रॅक्ट इक्वेशन 2 हे फ्रॉम 3 मधून काढू. सो राइट डाउन 3 and 2, one below the other, change the sign of the second term, the terms in the second equations. बघा इथं 3x minus 3x get cancelled, and what is addition here? 21 by 21y plus 2y, that is 23, and subtraction is 23. Use cross multiplication, 23 by 23, that gives 1. Now substitute this value y is equal to 1 in equation 2. So here is the equation 2. Now substitute the value of y in place of y in the bracket. Now multiply here and then transform this minus 2 on the right. We get 3x is equal to 9. Now again apply the cross multiplication, 9 by 3, that gives us the value of 3, value of x. Now finally write down the solution as x is equal to 3 and y is equal to 1 in the form of order pair. If you are interested to write in the form of order pair, then we write xy is equal to 3 comma 1 is the solution. Now under the head of same example 2 on that page, third example is, आता इथं बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, आपलं ठरल्याप्रमाणे आपण त्यांना नंबरिंग करू. आता नंबरिंग करताना आपण इथं मात्र जरूर विचार करतो की इलिमिनेट काय होतं. तर इथं लक्षात घ्या की इथं कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. सो हिअर डिसिजन काय राहील आपल्याला? आपलं की वी हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. इथं थोडासा विचार करा आणि मग एक वेळा सुरू झाला की मग स्टॉप व्हायचं काही काम नाही. मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 by 3, आणि असं केल्यानंतर 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर तिसरं इक्वेशन मिळते. आता 1 and 3 चा आपण विचार करू. नाउ व्हॉट वी हॅव टू डू? आता डिसिजन पुन्हा महत्वाचा आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस, वी हॅव टू ऍड for elimination. So write down, let us add equation 1 and 3 and one equation below other, and then add. हे इथं चालले म्हणजे दोन टर्म्स कॅन्सल होतील. 6 आणि 2 8x आणि यांची ॲडिशन 48. नाव अप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन and division.
we get value of x as 6. आता इक्वेशन 2 मध्ये ठेवू. पुन्हा x ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये ठेवावं लागेल. नाउ सिम्पली multiply and then transform this 12 on the right. We get y is equal to 1. That is the solution. So in this way we get the value of x and y, and then finally write down the solution in both form. आता इथं व्हेरिफिकेशन मी वारंवार मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की ते एक जरुरी भाग आहे. कारण आपण आन्सर काढल्यानंतर ते एक्झाम मध्ये करेक्ट आहे की रॉंग आहे ह्याचं कन्फ्युजन जेव्हा राहतं तेव्हा आपण व्हेरीफाय जर केलं तर आपल्याला पूर्ण विश्वास येऊन जाईल की आपलं बरोबर आहे. ओके, so do that step of verification. Now fourth example, again both the equation are in standard form. Give numbering. आता ह्या नंबर गेल्यानंतर इलिमिनेट काय करायचं हे आपल्याला विचार करायचा आहे. आता इथं दोन प्रकारे आपल्याला करता येईल. एक तर इथं 5 न मल्टिप्लाय करता येईल, so that the coefficient of m are equal, or we have to multiply equation 1 by 2 so that we get 6 here. आता दोन्ही जरी क्रिया गेल्या तरी साइन सारखे असल्यामुळे सबट्रॅक्ट करावं लागेल. सो मल्टिप्लाय बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 by 5. याला आपण हे डिसिजन घेऊ, हे घेतलं तरी चालेल. आता मल्टिप्लाय केलं थ्रू आउट, तिसरं मिळालं. नाव फर्स्ट इक्वेशन राईट डाऊन. नाव ऑब्झर्व हिअर द साइन ऑफ m, they are identical. आता डिसिजन राहील, we have to subtract equation 1 from 3, so write down 3 and then 1. Change the sign of the lower terms, here minus plus minus, and do the addition. Here first two terms get cancelled, and then we have minus 27 and is equal to minus 54 because they have both have same sign, so we have to add and give the sign of bigger number, that is minus 54. So in this way now do cross multiplication. आता इथं मायनस मायनस प्लस आणि 27 च्या डबल 54 होतो, so n is equal to 2. Now we have to substitute n is value of n is equal to 2 in any one equation. Here we choose second. आता हे आहे सेकंड इक्वेशन. याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये ठेवू. Do the multiplication in the next step. Now transform minus 12 on the right. And then subtract. We get m is equal to 5 because the bigger number is 12. So in this way we get the value of m and n. Now write down the solution. This is the important one in the both form, and verify. Okay. Now in the fifth example, again they are in standard form. We indicate them by the numbers 1 and 2. आता इथं तुम्ही थोडा विचार करायचा की आपल्याला कॅन्सल काय करायचं आहे. तर पुन्हा इथं 5 न जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे कोएफिशिएंट सारखे होतील. तर इथं आपण सेकंड इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करू. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. वी गेट द इक्वेशन थर्ड. आता फर्स्ट इक्वेशन पुन्हा लिहू आपण. आता इथं साइन सारखे असल्यामुळं आवर डिसिजन इज वी हॅव टू सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. लेट अस सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 3 पहिले लिहा आणि नंतर 2 लिहा. आता सबट्रॅक्शन असल्यामुळं वी हॅव टू चेंज द साइन ऑफ लोअर टर्म्स इन द सेकंड एक्झाम्पल, सेकंड इक्वेशन. 5x minus 5x that get cancelled. आता 25 मधून जर 2 गेले that is left with 23. So we get 23y is equal to 23. Now apply the cross multiplication. 23 by 23 that gives 1. Now substitute this value
in any one equation. Here we choose equation 2. आता हे आलं 2. आता याच्या ब्रॅकेटमध्ये y ची व्हॅल्यू जर ठेवली तर सिम्पली वी हॅव टू मल्टिप्लाय 5 into 1. आता हे जे 5 आले हे ट्रान्सफॉर्म करा, कारण x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. So x is 4 minus 5. That is subtraction is -1. So in this way we get again the value of x and y. Write down the solution. हे विसरू नका, सोल्युशन लिहायला विसरू नका. दोन्ही फॉर्मॅट मध्ये लिहून टाकायचे अँड देन व्हेरीफाय. ओके. आता 6th एक्झाम्पल. आता इथं बघा थोडंसं व्हेरायटी एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, कारण काय की हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये डिनॉमिनेटर आहे आणि वी हॅव टू सिम्प्लिफाय. स्टँडर्ड फॉर्म लिहिताना अर्थातच कोएफिशियंट इथं 1/3 आहे, पण आपल्याला इथं या इक्वेशन मधले 3 घालवायचे आहेत, या इक्वेशन मध्ये 4 घालवायचे आहेत. तर वेगवेगळ्या पद्धतीनं हे काम करता येतं. पण आपण एक सिंपल जे नेहमी पद्धत वापरणार आहोत ती म्हणजे जे डिनॉमिनेटर असतात त्यांचा एलसीएम काढायचा. आता इथं अर्थात 3 आहे, एलसीएम 3च राहील. इथं 4 आहे, 4 आहे, त्याच्यामुळे एलसीएम 4च राहील. आता इथं डिसिजन घ्या मल्टिप्लाइंग बाय 3, म्हणजे हे 3 निघून जातील. इथं डिसिजन घ्या मल्टिप्लाइंग बाय 4. तर जेव्हा वेगळे डिनॉमिनेटर असतात तेव्हा मात्र एलसीएम काढून मग त्या एलसीएम न मल्टिप्लाय करायचं. सो रिमेंबर दिस स्टेप, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण डिनॉमिनेटर काढल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही, हे लक्षात घ्या. सोल्युशन. आता जरी आपण नंबरिंग केलं तरी स्टँडर्ड फॉर्म लिहायला आपल्याला इक्वेशन 1 ला 3 न मल्टिप्लाय करायचं. बघा इथं 3 न गेलं तर 3 गेट कॅन्सल. हिअर वी हॅव 3 अँड अगेन 3 गेट कॅन्सल. वी राईट x plus 3y is equal to 10. दॅट इज थर्ड एक्झाम्पल, थर्ड इक्वेशन. आता याला 4 न मल्टिप्लाय करा अँड इथं बघा 4 न मल्टिप्लाय केलं तर 8 आले. 4 गेट कॅन्सल, अगेन 4 गेट कॅन्सल. वी रिमेन विथ y अँड 11. आता हे जे आपले कामाचे जे इक्वेशन्स आहेत ते 3 आणि 4 आहे. याच्यावर आता ऑपरेशन आपण करू. आता इथं बघा इलिमिनेट करायला आपल्याला x ही चालू शकतो, y ही चालू शकतो, पण त्यातल्या त्यात आपण इलिमिनेट करायसाठी आपण 4th इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट सारखा करून घेऊ, कारण 8 न मल्टिप्लाय केल्यापेक्षा 3 थोडंसं छोटा नंबर आहे. सो we take the decision that multiply 4th equation by 3. आता हे काम करू आपण. we get 24 plus 3y, that is 33. आता हे थांबून घ्या. आता 3rd and 5 याचा आपण विचार करू. we have to subtract, कारण आता हे जे दोन टर्म्स आहेत साइन पॉझिटिव्ह आहे, सारखे आहेत, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन हे आवश्यक आहे. त्याशिवाय ते इलिमिनेट नाही होणार. आणि सबट्रॅक्शन करताना तुम्हाला पक्क माहीत आहे की वी हॅव टू चेंज द साइन. आता जे चिन्ह आहे हे नवीन चिन्ह आता आपण वाचायची आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. हे निघून जातील, सबट्रॅक्शन आलं. आता वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय अँड फायनली राईट द आन्सर ऑफ द व्हेरिएबल x इज इक्वल टू 1. आता वायचं व्हेरिएबल आपल्याला पाहिजे. हे आपण इक्वेशन 3 मध्ये x ची व्हॅल्यू टाकू इथे आणि मग आपण लिहू की 1 plus 3y is equal to 10. Now transfer this 1 to the right and then subtract. We write 3y is equal to 9. Again cross multiply. 9 by 3, that gives 3. In this way we get the two value of variable x is 1 and y is 3, and in the form of order pair, that is 1 comma 3 is the solution, and then verify. आता 7th एक्झाम्पल. आता पहिले सोल्युशन लिहिल्यानंतर त्यांना नंबरिंग करू आपण. नंबरिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की इथं क्रॉसली पाहायचं. 99 आहे, 101 101, म्हणजे हे जे तिसरं मेथड आहे आपलं त्यातलं हे गणित आहे, हे आपल्याला बघता बरोबर लक्षात येतं.
त्याच्यामुळं त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण फॉलो करू. एक वेळा ॲड करा, एक वेळा सबट्रॅक्ट करा. वी गेट द सिंपल इक्वेशन अँड देन सॉल्व फॉर एक्स अँड वाय. तर या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. एक वेळा ॲड करू. ॲड करताना आपण त्यांचे कोइफिशियंट ॲड करतो. इथं इक्वेशन सांगतं की 200 डिवाइड करायचं आहे. तर आपण डिवायडिंग बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन बाय 200. आता 1000ला 200 भागलं तर 5 येतात. सो दिस इज अवर सिंपल इक्वेशन थर्ड. आता एक वेळा सबट्रॅक्ट करू. पुन्हा ते 2 घ्या. एका 1 बाय 1 लिहू. आणि सबट्रॅक्शनच्या वेळी नेहमीचा रूल लक्षात ठेवा. वी हॅव टू चेंज द साइन. एक तुमच्या म्हणजे नोटबुकमध्ये एक लाईन जास्त सोडून द्यायची. हे जे साइन आहेत हे दाखवण्यासाठी. नाही तर काय होतं की मग ते थोडंसं लक्षात येत नाही. तुम्ही साइन बदलवले त्याच्यामुळे एक लाईन ब्लँक सोडायची आणि मग ही जी लाईन आहे ही द्यायची. त्याच्यामुळे हे आपल्याला जे साइन्स आहेत हे दिसतील. सो रिमेंबर दिस हिंट अगेन. आता सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्शन आलं -2x + 2y इज इक्वल टू -2. पुन्हा हे इक्वेशनच सांगतं एक तर डिवाइड बाय -2 और 2. हिअर वी डिवाइड बाय 2. वी गेट फोर्थ इक्वेशन. आता बघा इथं -x आणि -x हे इक्वेशनच सॉल्व करायचं आहे. सरळ जर ॲड केलं तर हे सिंपल इक्वेशन आपल्याला एक्स साठी वाय साठी सोडवता येईल. ते ॲड केले आपण थर्ड आणि आपलं 4 लिहिले 1 बाय 1 आणि नंतर हे कॅन्सल होतील. सो वी गेट 2y इज इक्वल टू 4. क्रॉस मल्टिप्लाय that gives 4 by 2 is 2. 4 by 2 is 2. So we have to put this value of y is equal to 2 in the third equation. Third मध्ये ठेवा y ची व्हॅल्यू. Transform this to 5 minus 2, that gives 3. So in this way we get the value of x and y in the form of order pair, that is 3, 2 is the solution of the given equation. Finally, last example, write down these two equations. Observe in crosswise 49, 49, 57, 57. So this is the third type of equation in which the coefficient of x and y are interchange. Okay. आणि पुन्हा आता सांगितलं ॲड अँड सबट्रॅक्ट. एक वेळा आपण हे दोन इक्वेशन ॲड करू. ॲड करताना आपल्याला माहीत आहे त्यांचे कोइफिशियंट आपण ॲड करतो 106, 106. हे लक्षात ठेवा की हे नंबर सारखे येतात. हा वेगळा जरी आहे तरी याला म्हणजे पूर्ण डिव्हिजन होईल याचं. सो डिवायडिंग इक्वेशन थ्रू आउट बाय 106. आता हे जे नंबर होता याला 106 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला 4 मिळाले. इन दिस वे वी गेट थर्ड इक्वेशन, दॅट इज सिंपल वन. नाउ सबट्रॅक्ट दिस टू इक्वेशन. एकाखाली एक लिहा. साइन चेंज करू आपण आणि त्याच्या कोइफिशियंटचं सबट्रॅक्शन करू. नवीन हे जे आपण साइन घेतले ते वाचा आणि त्याचा विचार करा. सबट्रॅक्शन अशा प्रकारे येईल. आता हेच इक्वेशन सांगतं की -8 किंवा 8 डिवाइड करा. आपण 8 डिवाइड करतो. आता -8 करता आलं असतं म्हणजे सगळे मायनस निघून गेले असते. ठीक आहे. 8 डिवाइड केलं आपण. -x - y इज इक्वल टू -10. आता 3 and 4 सिम्पली सांगतं की इथं x आहे, इथं -x आहे. सो वी हॅव टू ॲड दिस टू इक्वेशन. सो राईट डाऊन 1 by 1 and then add x minus x get cancelled. -2y is -6. Cross multiply -6 by -2 minus plus, and 6 by 2 is 3. So substitute this value of y in any 3 or 4. Here we take place this value in equation 3. 3 लिहिलं आणि त्याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 3 टाकली.
Now transform this minus 3 on the right, that become plus. So x is 4 plus 7, 3, that is 7. So in this way we get the value of variables x and y in the form of order pair as 7, 3. This is the solution, and then simplify. इथं ही जी 1.1 आहे ही समाप्त होते आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. दॅट इज पार्ट 6, दॅट इज अ ग्राफिकल मेथड. फॉर दॅट वी नीड द ग्राफ पेपर. So practice on the graph paper. Remember this. Till then, goodbye.